वहिनी गेल्या कुठं चारी धाम करायला. मला कुणी सांगितलं नाही बरं का. आमच्या घरात मुलगी आता 15 वर्ष झालं ती सर्विस आहे. तिने सांगितलं नाही, सर्विसने सांगितलं नाही, मला ना यांच्या मिसेसने सांगितलं. बर सांग काय केलं आपण दोन मला कोणीच सांगितलं नाही. बर का फोन आला. कोणी 4 धाम केले पण यांनी 9 धाम केले. फोन आला. अरे म्हणे महिला मंडळ गेले कुठेतरी. म्हणलं कुठे मला काय वाटलं एखाद्या दिवसाचा असेल काहीतरी कार्यक्रम. नाही म्हणलं 4 धामला गेले. म्हणलं थांबा रिझर्वेशन करतो लगेच. कारण ती एकट्याला गाडी ड्रायव्हिंग म्हणलं पुण्यापर्यंत जाणे संध्याकाळी व्यवस्थित चालत नाही. मग ते येऊन आलो. सांगायचं हेतू हाच. संधी मिळाली हा. की की गोंधळ घालणार. मिळाली संधी की गोंधळ घालणार. त्याच्यामुळे थोडंसं कसं हे करायला लागतं, लगाम लागावं लागतं. लगाम आहे. येसन बघा येसन येसन. लगाम आणि ती हे करावं लागतं म्हणजे कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. उत्तमच आहे ते. ह्या वयात सुद्धा लक्ष ठेवायला लागतं. हा, हा, हा. मग कसं हे केलं असं सांगा बरं. म्हणून मी जास्त काही बोलले नाही बाबाशी. लगाम असावा पण वय झाल्यावर जनावरांचं सुद्धा नाही काढून ना, टाकते. नाही ना. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा. नाही ना. लास्ट मिळेल का झाल्यावर काढून टाकला पाहिजे. विलासराव त्या बाबींना बोलायचं कारण नाही. हा. कारण त्यांचा लगाम कसा आहे ते आता मी अनुभवलाय मागच्या 5-6 महिन्यापासून. बरोबर. हा. दुकानाच्या बाहेर माझ्या बरोबर किंवा कोणाबरोबर आलेलं नागेश कुठे गेला नाही. हाय हाय मागच आहे तुझ्या. आणि ते बरोबर आहे. नाही आहे की मी आम्ही काय म्हणतो चांगलंच आहे, उत्तमच आहे ते. अरे त्यांनी डीला सोडून मी बघितला पण आणि डिला सोडलं की उधळते. डिला सोडलं की सांगितलं काय काय झालं. जाऊ द्या आज त्यांना गेट पास देऊन टाकणार नवीन सेट. बाकी काय उद्योग नाही. आता 3-4 वाजता इथं खायचं म्हणल्यानंतर बाकी काय खाणे प्रकार मी नाही. बोलता बोलता हा. सांगितलं. पण ज्या वेळेला त्यांना कळलं का नाही ह्यांना काहीच माहिती दिसत नाही, मग त्यांनी विषय चेंज करून ते थोडंसं हे हा. केलं. मग नंतर घरी गेल्यानंतर आमच्या बाईवर कट. ती म्हणली आंटी मी नाही सांगणार तुम्हाला. मला समीरने साहेबांचा तो प्रश्न येत नाही. समीरने खूप हे केलं. मी एक सांगू का. हा ज्या वेळेस ही सगळी कंपनी माझ्या घरी येते ना, हा मी ऍडव्हान्स मध्ये माझ्या घरी त्याची कल्पना देत असतो. मग त्यांनी द्यायला पाहिजे की नाही. आणि आता कधी कधी असतं सोडून द्यायचं ते. पण मी मात्र अरे ह्याच्या घरी आपण जातो शिरकुर्मा खायला आणि हे बाकीचे माझ्या घरी कशाला आलते ती गोष्ट सांगण्यासारखी का नाही. मग एक बाल सारखा प्रामाणिक माणूस आपण बघितलाच नाही. अजिबात मी काहीही लपवून ठेवत नाही. बरं नागेश तुम्ही ITI आणि तू कॉलेज